नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत टेस्टी आणि इझी अशी कच्ची दाबेली. त्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली आहे. इथे मी घेतले 4 उकडलेले बटाटे, जिरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, कच्ची दाबेली मसाला, मीठ, साखर, चिंचेची चटणी, अमूल बटर, चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे आणि थोडीशी शेव. आपल्याला हे बटाटे छान कुचकरून घ्यायचे आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया 1 चमचा जिरं, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, कच्ची दाबेलीचा मसाला आणि यामध्ये आपण कुस्करून ठेवलेला बटाटा घालून घेऊया. हा बटाटा आपल्याला फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचा आहे. त्यावर हलकं पाणी शिंपडून घेऊयात. आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि साखर. वरून घालूयात 1 ते 1.5 चमचा चिंचेची चटणी. यामुळे या स्टफिंगला खूप छान चव येते. आता हे मिश्रण छान एकजीव करून झाकण ठेवून एक खणखणीत वाफ काढून घेऊयात. हे मिश्रण हलकं कोमट करण्यासाठी एका ताटामध्ये पसरवून घेऊ. हे मिश्रण हलकं कोमट झालं की यावर डाळिंबाचे दाणे, साल काढलेले आणि हलके क्रश केलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि शेव घालून घेऊया. आता वळूयात कच्ची दाबेलीच्या फायनल असेंब्लीकडे. यासाठी मी पावभाजीच्याच लादीचा ब्रेड वापरला आहे. कच्ची दाबेलीचा वेगळा ब्रेड देखील मिळतो, तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. पाव मधोमध कापून घेऊन आपण तयार केलेलं स्टफिंग पावाच्या दोन्ही बाजूला साधारण 1 ते 1.5 चमचा या प्रमाणामध्ये लावून घेऊया. वरून घालून घेऊयात डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, चिंचेची चटणी, किसलेलं चीज आणि बारीक शेव. आता एका पॅनमध्ये बटर हलकं गरम करून घेऊयात आणि यामध्ये कच्ची दाबेली दोन्ही बाजूनी बटर सोडून छान भाजून घेऊयात. एका प्लेटमध्ये थोडीशी बारीक शेव घेऊन त्यावर ही कच्ची दाबेली सर्व करूया. सजावटीसाठी घालूयात बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, किसलेलं चीज, चिंचेची चटणी आणि कोथिंबीर. ही चविष्ट कच्ची दाबेली गरमागरम सर्व करूयात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी SK रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.